उत्तम नियम आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिली तर अशी उत्तम अशी सोय या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक खेळाडूला इथं त्यांच्यापर्यंत संपूर्ण सोय पोहोचवली जाते. म्हणजे अचूक असं नियोजन या हनुमान नेहरू मंडळ हादगेकर गावानं इथं नियोजन केलं. या उत्तम असं नियोजन पाहायला भेटलं जात आहे. कालच्या सत्रामध्ये जर आपण पाहिले तर भरपूर असे मान्यवरांची रेलचेल आपल्याला बघायला भेटली गेली. आज दुसरा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हा मंच आपल्याला भरगच्च असा दिसला जाईल आणि अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिली तर एक स्पर्धा बहरणारी स्पर्धा आपल्याला बघायला भेटली जाईल. जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमनं जर आपण पाहिलं तर एक एक सामना जिंकला आहे जरूर. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही टीम मैदानामध्ये उतरल्यात. दोन सामने जर आपण पाहिलं तर वरोशी टीमनं जिंकलेत. मॅचला होईल सुरुवात. पहिलं पॉवर प्लेचं षटक संदीप मोरे लेजंड खेळाडू. जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव संदीप मोरे. टप्प्याचा चेंडू प्रहार जरूर चढवलाय. संधी आहे. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण तिथपर्यंत जर आपण पाहिलं तर 9 मॅच म्हणजे हा चेंडू आदळला जातोय. एक सिंगल धावेनं सुरुवात केली जाते. अमोल आणि प्रीतमची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मधून हा फटका खेळलाय पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आज गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. तिथं कव्हर पॉइंटच्या रिझर्व्ह मध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. म्हणजे जो गोलंदाज जर आपण पाहिलं तर संदीप. शेवटच्या क्षणाला थोडीशी गती कमी होती. अमोल यांनी फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक सिंगल धाव एकेरी धाव होते घेतली जाते. जरूर प्रयत्न चांगले राहिलेत संदीप याचं. कोणत्या क्षणाला चेंडूला गती देतो, कोणत्याही क्षणाला जर आपण पाहिलं तर गती कमी केली जाते. आता प्रयत्न चांगला आहे. समोरच्या दिशेमध्ये वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. प्रीतम कदमच्या बॅट मधून हा चौकार येतोय. आज कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या पॉइंट मध्ये उभा आहे हे मात्र नजरेमध्ये बघूनच त्याच्यानंतर फलंदाजी प्रीतम केली जाते. जरूर समोरच्या दिशेमध्ये हा फटका जरूर खेळलाय. पुन्हा प्रयत्न. खोलवरचा चेंडू होता आणि समोरच्याच दिशेमध्ये खेळला जातोय. गोलंदाज स्वतः अडवला जाईल. हा निर्धाव चेंडू येईल. आता प्रयत्न. इथं झेल घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचं खरोखर कौतुक लागेल. चेंडू जर आपण पाहिला तर एक जमिनीच्या एकदम अलगत असा खालून आला होता आणि त्याच्यावरती जंप मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत असताना चेंडू निघून चाललाय. प्रयत्न उत्तम होते. एका षटकाचा खेळ इथं संपल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केलाय. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ओझरे टीमची प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 10. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्ले 1 साठी. आता षटक क्रमांक 2 निलेश शिंदे या गोलंदाजाचा विचार केला जातोय. निलेशकडे जर आपण पाहिला तर अनुभव चांगला आहे. कमी काळामध्येच गोलंदाजीची धुरा खांद्यावरती दिली गेली आणि उत्तम गोलंदाजी. जरूर थांबवलं जात आहे. क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने सजवलं जात आहे. कव्हर पॉइंटला इथं जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कमी गतीचा चेंडू प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि इथं विकेटचं पतन केलं जाईल. पहिला फलंदाज अमोलला परतावं लागेल. निलेशचं कौतुक केलं जाईल कारण की विकेटच्या शोधामध्ये होतं ती जवळवाडी टीम. कोणत्या गोलंदाजाला
दुसऱ्या क्रमांकासाठी आणायचं हा विचार करत होता कर्णधार आणि निलेश शिंदेचा पर्याय निवडला गेला आणि सफलता जरूर भेटली गेल्या पहिल्या चेंडूवरती. तिसऱ्या क्रमांकासाठी योगेश मैदानामध्ये उतरला जातोय आता. थोडस फसला जातोय टप्पा, पंच वळलेत, अतिरिक्त चेंडू घोषित दिला जातो. इथं व्हाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव. इथं पंचाने व्हाईट बॉलचा इशारा दिलाय जरूर. जास्त उसळीचा वन बाउन्स ही ताकीद मात्र गोलंदाजाला दिल्या. एका षटकामध्ये फक्त एक बाउन्सर पद्धतीने चेंडू मी हाताळू शकता. कमी गतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण फुटबॉल पद्धतीने हा चेंडू अडवला जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न नाही, संधी निर्माण होती तर संधी गमावली जाते. खोलवरचा चेंडू होता, त्याच पद्धतीने खेळला योगेश आणि जरूर आपलं खातं खोललंय. एक सिंगल धावेचा पर्याय निवडला गेला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1/13 आकडेवरती आहे. पुन्हा एकदा प्रयत्न, पण क्षेत्र जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र निवडलं या प्रीतम यांनी. त्याच पद्धतीने चेंडूला त्याच पद्धतीने खेळला गेला एकेरी धावेसाठी. एक एक दुहेरी धावा इथं खर्च केले जात आहेत प्रत्येक चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती सफलता भेटल्यानंतर थोडंसं थांबून करण्याचा विचार दोन फलंदाजांनी केलाय एकेरी एकेरी धावेसाठी. पुन्हा कमी गती, स्टाकवरच्या डोक्यावरून हा चाललाय जरूर. क्षेत्ररक्षण केल्यानंतर आणखीन एक सिंगल धाव. एक एक धाव जमवली जाते. प्रयत्न चांगले आहेत दोन्ही फलंदाजांचे. पुन्हा प्रयत्न, इथं गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण असफल ठरला जातो. या येतोय हा दमदार चौकार. जमिनीला गुदगुल्या करत हा फटका खेळला गेला होता. योगेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. निलेश वरती प्रहार चढवलाय. या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 19 आकडेवरती. गोलंदाजाचा रिधम थोडासा चुकला गेला, थांबला जातोय. थांबणं गरजेचं होतं की आपण थोडासा रनअप चुकला तर कुठंतरी चुकीचा चेंडू फेकला जाईल याच विचारानं थांबला जातोय. निलेश पुन्हा एकदा स्टार्ट. प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक जाईल तिथपर्यंत, चेंडूपर्यंत पोहोचला जरूर पण सिंगल धाव वाचवू शकला नाही. षटक क्रमांक 2 इथं संपलं जात आहे आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर जरूर सफलता भेटली निलेशला. पण याही षटकामध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्यात. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली एक गडीच्या मोबदल्यामध्ये 20 आकड्यावरती. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल विचार केला तर जवळवाडी टीमकडे गोलंदाजाची कुठेतरी कमी भासली जाते. अक्षय जवळ आज या मॅच मध्ये आपल्याला उपलब्ध नाहीये. म्हणजे महत्वाचा गोलंदाज, ओपनर गोलंदाज आज या मॅच मध्ये नाही, म्हणजे थोडंसं दडपण असणार आहे. तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतो. या ओमकार जवळ नवीन गोलंदाजाला इथं संधी भेटल्या. संधी भेटल्यानंतर आपल्याला नक्कीच गोलंदाजी उत्तम करावी लागणार आहे. ओमकार हा गोलंदाजासाठी निघतोय. प्रयत्न चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथं आहे, चेंडू अडवला जाईल. चेंडूची फिकी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. चुकीची फेकी यावरती जर आपण पाहिलं तर 3 धावा घेतल्या जातील. 2 धावा, 3 2 ओके ओके 2.
थोडासा टप्पा फसला जाईल. अतिरिक्त चेंडू +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. ओमकार याचा रिदम थोडासा गती कमी आहे या गोलंदाजाकडं, पण टप्पा मात्र फसला जातो. या अतिरिक्त 2 धावा या खर्च केल्या जाते. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोचला या 24 आकड्यावरती, म्हणजे 4 धावा खर्च केल्यात ओमकार यांनी एका चेंडूच्या पाठीमागे. पाठीमागे आदळलेला चेंडू पंच यावरती डेड चेंडू घोषित केला जातोय, म्हणजे हा चेंडू त्यांना पुन्हा हाताळावा लागणार आहे. हॅलो, आता 9 बॉलचा इशारा आला या पंचांस कडून, म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. ओमकार जर आपण पाहिलं तर त्यांनी पहिला चेंडू उत्तम हाताळला होता, पण त्याच्यानंतर थोडासा गडबडला जातो. या 2 चेंडू चुकीचे हाताळलेत. आता हा चेंडू नो बॉलचा इशारा दिलाय, फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. +1 2 धावा घेतल्या जातील. गोलंदाज जर आपण पाहिलं तर थोडासा फसला जातोय. अचूक टप्पा त्याला सापडत नाहीये. दोन्ही चेंडू म्हणजे फ्री हिट कायम असणार आहे. चला निर्णय घ्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. चला निर्णय घ्या लगेच. निर्णय पोचवा आमच्यापर्यंत आणि सुरुवात करा मॅचला. चला मनोज जवळ गोलंदाजीसाठी आलाय आता, म्हणजे या षटकाचा विचार केला तरी एकच चेंडू ओमकारनं हाताळला होता, म्हणजे उर्वरित 5 चेंडू हाताळण्यासाठी मनोज जवळ हा गोलंदाजाचा पर्याय निवडलाय. आता फ्री हिट कायम आहे. योगेशसाठी हा फ्री हिटचा चेंडू. जरूर प्रयत्न केलाय, फटका खेळला, इथं क्षेत्ररक्षक सरसावला जाईल, पण इथं ताळमेळ थोडासा बिघडला जातोय. चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी आला आहे चौकार. कमी गतीचा चेंडू, त्याच्यावरती योगेशनं अचूक टप्प्यावरती फटकेबाजी केली जाते आणि समोर हा चौकार खेळला जातोय. धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 31 या आकड्यावरती, म्हणजे तिसरं षटक अजून प्रगतीपथावरती आहे. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. टप्पा बसलाय, अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, आणखीन एक्स्ट्रा एक धाव. पुन्हा एकदा मनोज, फटका खेळला उत्तम. ज्या आपण पद्धतीने पाहिला तर 1 बाउन्स चेंडू सीमा रेषे पार जातोय. प्रीतम कदमच्या बॅट मधून हा चौकार आलाय. अच्छा, योगेश, उत्तम साथ योगेशची आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता पुन्हा प्रयत्न, पण एक संधी आहे का इथं, आणि झेल पकडलाय हर्षल यांनी. महत्वाच्या क्षणाला ही विकेट योगेशला परतावं लागतंय. उत्तम फटकेबाजी राहिली होती योगेशाची, एक उत्तम साथ राहिली, पण
ज्यावेळी जर आपण पाहिलं मनोजच्या जाळ्यामध्ये हा अडकला, लॉंग ऑफच्या रिझनमध्ये उंची जास्त होती या चेंडूला आणि सहजरित्या झेल पकडला जातोय. प्रतीक आता मैदानामध्ये उतरला जातोय. अजून थोडस धीम्या गतीने खेळ आपल्याला बघायला भेटला जातोय. विकेट संपादन जरूर केले. पुन्हा प्रयत्न राहिलाय, फटका जरूर खेळलाय पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला पण सिंगल धाव वाचवू शकला नाही. एक केरी धाव इथं खर्च केली जाते. एक शेवटचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जास्त उंचीवरून हा ट्रॅव्हल चेंडू केला होता मनोज यांनी, म्हणजे व्हेरिएशन जरूर केलं या पार्ट टाइम गोलंदाजी करताना. पण पाहतो या सरावाला जर आपण पाहिलं तर मनोज गोलंदाजीवरती जास्त भर देतोय. याचा फायदा आज आपल्या टीमसाठी झालाय. तिथंच ढकललाय एक सिंगल धावीसाठी. 3 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर थांबला जातोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणाच्या हातामध्ये दिली जाईल. थोडीशी गोलंदाजाची कमी भासली जाते. चला जाऊया सन्मानाकडे. हनुमंत गोळे साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अर्जुन माधुम गोळे अध्यक्ष यांना आपण विनंती करूया. हनुमंत साहेबांचा इथं सन्मान करायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री काळेश्वरी माता चषक 2025 ची स्पर्धा आज जर आपण पाहिलं तर हनुमान नेहरू या मंडळ अदगेगर आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना जर आपण पाहिलं तर मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं. इथं संधी आहे. क्षेत्ररक्षक सरसावला जातो या वेगाने तिथपर्यंत पोहोचला गेला आणि झेल जर आपण पाहिला तर उत्तम पकडला जातो या. सचिन याला सफलता भेटली जाते. प्रीतमला परत पाठवलं जात आहे. तर त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर महेंद्र गोळे महाराष्ट्र मुंबई पोलीस या दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज आपल्या गावच्या स्पर्धेसाठी इथं मोलाची वेळ त्यांनी दिली गेली. त्यांना इथं आपण सन्मानित करूया. धर्मानाना गोळे यांना विनंती केली जाईल की आपण महेंद्र साहेबांचा इथं सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस मुंबई इथं कार्यरत आहेत आणि आज या स्पर्धेसाठी भेट दिल्या. त्यांचं आपण पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मानित केलं जातंय. वळूया मॅचकडे. सचिनला सफलता जरूर भेटल्या. प्रयत्न केलाय, बॅटची एज होती जरूर पण यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली. एक सिंगल धावेसाठी सचिन शेडगे शेवटच्या षटकाचा पर्याय निवडलाय. आज जर आपण पाहिलं तर थोडासा सराव कमी असल्यामुळे सचिनला गोलंदाजीसाठी थांबवलं होतं पण आज गोलंदाजी जर पाहिली तर 2 उत्तम चेंडू हाताळलेत. प्रयत्न केला, पुन्हा एकदा संधी निर्माण केल्या. मनोज तिथपर्यंत पोहोचला. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षणासाठी होता. 2 विकेट संपादन केलं जात आहे. म्हणजे महत्वाच्या क्षणाला एक बहरणारी गोलंदाजी सचिन शेडगे याच्या मधून निघाली जाते. उत्तम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. विश्वास ठेवला गेलाय आणि विश्वास सार्थ केला जातोय. धावसंख्या थांबवली जाते. विकेट संपादन केले जात आहेत या शेवटच्या षटकासाठी. धावसंख्येचा विचार केला तर या षटकामध्ये त्यांनी 1 धाव खर्च केल्या सचिन यांनी आणि 2 फलंदाज बाद केलेत. 3 षटकाच्या समाप्तीने जर आपण पाहिली तर 39 धावसंख्या होती. 1 सिंगल धाव सचिन यांनी खर्च केल्या. म्हणजे थोडीशी पारी अडखळली जाते. ओझरे टीमची मजबूत स्थितीमध्ये होती पण सचिन ज्यावेळी गोलंदाजीवरती आला त्याच्यानंतर त्याच्या स्लोअर गोलंदाजीमध्ये येणारे फलंदाज अडकले गेले.
पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. सचिन प्रयत्न केला, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक येईल, अडवण्याचा प्रयत्न, हातामधून चेंडू निसटला जातोय. एकेरी धाव होती तिथं दुसरी धाव इथं खर्च केली जाते. 2 धावा, 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुढे आला जरूर, टाईप केलाय, मनोस्थित पर्यंत पोहोचला पण थांबलाय. काय पिकी करण्याची गरज नाही, एकेरी धाव खर्च होणार होती. आणखीन एक सिंगल धाव, शेवटचा चेंडू सचिन घेऊन निघेल. हा टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. आणि शेवटचा चेंडू हा डॉट चेंडू आलाय, म्हणजे महत्वाचा चेंडू असणार आहे. धावसंख्या थांबवले. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं सचिन यांनी. 4 धावसंख्या खर्च केली. जाऊया, 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना ओझरे टीमनं 43 धावा जमवल्या. 44 धावांचं टार्गेट जवळवाडी टीम समोर ठेवलंय. चला थोडस स्पीडअप घ्या आणि आपली ओपनर जोडी ही मैदानामध्ये पाठवायची आहे, ती जवळवाडी टीमनं, आणि लाईनअप करायची आहे. ओझरे टीम मैदानामध्ये उतरा. हॅलो, प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर ओझरे टीमनं 43 धावा जमवल्या. 44 धावांचं टार्गेट जवळवाडी टीम समोर आहे. बाबाराजे चषक असणी या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक या टीमनं पटकावलं होतं. उत्तम फटकेबाजी राहिली होती, उत्तम गोलंदाजी राहिली होती. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर मालिका वीरचा किताब निलेश शिंदे याच्या नावावरती गेला होता. म्हणजे काय तुफानी फटकेबाजी राहिली होती, उत्तम गोलंदाजी निलेशची राहिली होती. आणि आज त्याच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर जवळवाडीला प्रथम पारितोषिक भेटलं होतं. ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. संदीप मोरे लिजेंड खेळाडू आज जवळवाडी टीमकडून ओपन करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. सुरुवात जर आपण पाहिली तर संदीपची एक उत्तम राहिली होती. या 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले गेले. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज सागर याच्या हातामध्ये आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 साठी मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. उत्तम चेंडू, त्याला थांबवलं जातोय. चुकीचा चेंडू प्रहार चढवला जातोय. म्हणजे ज्या खेळाडूकडे अनुभव असतो तो उत्तम चेंडू असतो त्याला कधीही प्रहार चढवत नाही. आणि संदीपने तेच केले. पहिल्या चेंडूला इथं फक्त थांबवलं गेलंय. ऑफच्या दिशेने फटका खेळला जातोय. एक देखना फटका संदीप मोरे स्टाईल.
हा फटका खेळला जातोय, कारण की कबर जर पाहिलं तर वन बाउन्स हा चौकार आहे. आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जातोय. पुन्हा एकदा आपल्या साईड तिथं सोडली जाते. पंचांनी जर आपण पाहिलं तर एक अतिरिक्त चेंडू घोषित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय जरूर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला जातो या, आणि यावरती जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव भेटली जाते. कव्हरचे फटके जर आपण पाहिले तर संदीप मोरे या फटक्यासाठी जाणला जातो. त्याच पद्धतीने खेळ त्याचा राहिलाय संदीप याचा. पुन्हा त्याच पद्धतीनं एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा एक आणखीन एक चौकार येतो या. हल्ले प्रति हल्ले चढवले जात आहेत, आणि या खेळाडूचा कव्हर शॉट जर पाहिलं तर एक देखणा फटका बघायला भेटला जातोय संदीप मोरे. सागर थोडस मनोबल खचलं जाते सागरचं, कारण की दोन चेंडू जवळ राहिले तर त्याने चुकीचे हाताळले, त्यावरती प्रहार आले. पहिला चेंडू उत्तम होता जरूर, पण पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा प्रयत्न, संधी आहे इथपर्यंत, पण एसटी रक्षकानं इथं संधी गमावल्या. जर महत्वाच्या फलंदाजांना आपण वारंवार संधी दिली तर मॅच आपल्या हातातून निघून जाते. मॅच बनवली पाहिजे. तर मनोज जवळ स्ट्राईक वरती आलेत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टंप सोडून चाललाय अतिरिक्त धावेसाठी. आणखीन एक वाईट या षटकामध्ये, दोन अतिरिक्त सागरनं हाताळलेत. काही चुकीचे चेंडू त्यावरती प्रहार आलेत. प्रयत्न केलाय, गॅप शोधला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत प्रीतम पोहोचला, पण 2 धावा या दोन्ही फलंदाजाने धावून जमा केले जात आहेत. म्हणजे प्रेशर मधून बाहेर निघण्याचा हा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा सफल होतोय. 2 धावा, आणि 2 धावेच्या साह्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटक, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिल्या. ओझरी टीमचा विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावसंख्या जमवली होती. आज जमेची बाजू जर आपण पाहिली तर जवळवाडी संघानं 13 धावसंख्या जमवले. त्यांनीही कोणतं विकेट गमावलं नव्हतं. जवळवाडी टीमने अजून विकेट गमावलं नाही. आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. चला षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. षटक क्रमांक 2 अक्षय गोलंदाजी मार्कवरती आला. आता डिफेन्सनी केला जातो. या एक डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव घेतली जाते. थांबून खेळण्याचा प्रयत्न चाललाय दोन्ही फलंदाजाचा. आता उत्तम चेंडू आहे अक्षयचा. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा उसळी देणारा हा चेंडू आहे. अक्षयनं हा उत्तम चेंडू संदीपसाठी हाताळला जातोय, आणि धावा रोखणारा हा चेंडू. पुन्हा प्रयत्न, आणि फसल्या जात आहे. विकेटचं पतन केलं जात आहे.
महत्वाची विकेट इथं संदीप मोरेला परतीचा इशारा दाखवला जातोय. थोडासा फसला गेला. आता निलेश शिंदे मैदानामध्ये येतोय. हंगामाची पहिलीच सुरुवात जर आपण पाहिलं आणि सुरुवातीचाच सामनावीरचा पुरस्कार जर पाहिलं तर कोणत्या गावाला गेला, तो जवळावाडी गावाला गेला. निलेश शिंदे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असतानाच आज आपली क्रिकेटची आवड जपली जाते. क्रिकेटवरती असणारं हे प्रेम आणि त्यातूनच त्यांचा बहरणारा हा मोठा खेळ. आज जर आपण पाहिलं तर या खेळाडूनं आपल्या वडिलांच्याच हस्ते हा पुरस्कार घेतला होता. म्हणजे ज्यांची कौतुकाची थाप आपल्या लहानपणापासून राहिली आणि त्यांच्याच हातातून हा बहुमान संपादन केला होता मायलकावीरचा. निलेश शिंदे मैदानामध्ये उतरलाय. ऑफ स्टंप सोडल्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅट फिरवल्यानंतर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क साधता आला नाही. अक्षयनं कमबॅक केलं. या षटकामध्ये त्याने धावा थांबवल्यात. म्हणजे महत्वाचं षटक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय अक्षयकडून. प्रयत्न केलाय, संधी आहे, क्षेत्ररक्षक सरसावला जातोय आणि झेल पकडला जातोय. निलेश शिंदे याची खेळी संपुष्टात आले. आणखीन एक विकेट. अक्षयाचं कौतुक केलं जातंय. म्हणजे निर्णायक क्षणाला ही धावसंख्या थांबवली आणि 2 विकेट या षटकामध्ये घेतलेत. आता थोडी अडचणीत आली जवळवाडी टीम धावांचा पाठलाग करत असताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. दुसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग होता. सुरुवात चांगली राहिली होती. पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या 14 धावसंख्या जमवली होती. पण या षटकाचा विचार केला तर जर आपण पाहिलं तर 1 धाव खर्च झाल्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. हर्षल तर मैदानामध्ये उतरलाय. जरूर त्याला कानमंत्र दिला जाईल. हर्षलकडे ती क्षमता आहे, त्या पद्धतीने तो खेळू शकतो, पण अनुभव कमी आहे या खेळाडूकडं. डिफेन्सली खेळण्याचा विचार जरूर कानमंत्र जर आपण पाहिलं तर कर्णधाराने त्याच्या कानामध्ये सांगितलंय की एकेरी तू एरी धाव जमव. हा शेवटचा चेंडू असेल, त्यावरती फक्त थांबवण्याचा प्रयत्न कर, विकेट देऊ नको. हा विचार जरूर कर्णधाराने दिलाय आणि त्या पद्धतीनं हर्षलनं इथे खेळलाय. 2 षटकाचा खेळ थांबला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या फक्त आणि फक्त 15. आता 12 चेंडू 29 धावसंख्या. बारा 29चं समीकरण आपल्या समोर आलंय. मनोज जवळ स्ट्राईक वरती आलाय. ओपनिंग साठी आला होता. एकेरी धावा त्यानं जमवली होता. प्रीतम कदम षटक क्रमांक 30 साठी आलाय. बाहेरून जाणारा चेंडू पायावरती जरूर आदळलाय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बाईकचा इशारा. एक सिंगल धावेसाठी आलाय. आणखीन एक सिंगल धाव जोडली जाते. बॅटची एज आहे. एक सिंगल धाव म्हणजे थांबून खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं तर मनोज जवळ करतोय. म्हणजे मैदानामध्ये जास्त काळ थांबेल तर आपण विजय सहजरित्या आणू शकतो, हा विचार मनोजच्या जवळ प्रयत्न केलाय. बॅट फिरवली जरूर, पण प्रीतम ही त्याच तालमीतला खेळाडू आहे. आतापर्यंत जर सराव करत असतानाच पाहिलं तर प्रीतमनं मनोजला भरपूर अशी गोलंदाजी केली. म्हणजे त्याच्याकडे अनुभव आहे प्रीतमकडे, त्या पद्धतीने खेळ केला जातोय. आता प्रयत्न फसलाय की काय, आणि इथं 3 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले गेले. मनोजला संधी दिल्या. हा फटका चुकीचा खेळला होता. निश्वास सोडला जरूर, कारण की विकेट किती महत्वाची आहे. मनोज जवळ याची जवळवाडी टीम साठी हा महत्वाचा भाग. प्रीतम प्रयत्न करतोय जरूर, कारण मनोजला थांबवण्याचा प्रयत्न जरूर आहे प्रीतम याचा, आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी राहिल्या.
एकेरी दुहेरी धावसंख्या या षटकामध्ये खर्च केल्या, पण प्रेशर येतो या एकेरी दुहेरीनं चालणार नाही. आणखीन एक डॉट चेंडू. प्रेशर वाढलं जात आहे कारण की चेंडू कमी राहत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचल्या 17 आकड्यावरती. बॅट फिरवल्या, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक सरसावला जातोय तिथपर्यंत. एक सिंगल धाव घेतली जाते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. सिंगल धावेसाठी हा फटका खेळलाय. 19 धावसंख्या. 18 चेंडूचा खेळ संपला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या आली होती, पण दुसऱ्या षटकामध्ये एक सिंगल धाव आली. महत्वाचे 2 फलंदाज बाद आले. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रीतमनं हे षटक हाताळलं. याही षटकामध्ये त्यानं 4 धावसंख्या खर्च केली. म्हणजे महत्वाचं षटक राहिलं या. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. शेवटचं षटक म्हणजे विजयासाठी 4 षटकारांची गरज असणार आहे जवळवाडी टीमला. शेवटचं षटक, अंतिम षटक, महत्वाचं षटक. 6 चेंडू 25 धावसंख्या. चल वरोशी टीम आपली स्क्वॉड तयार ठेवा. पहिल्या चेंडूवरती प्रहार जरूर चढवला गेलाय. यावरती किती धावा असतील? आलाय तो महत्वाच्या क्षणाला. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये मनोज जवळच्या बॅट मधून हा षटकार आलाय. थोडासा दिलासा दिला जातोय. महत्वाची मॅच आहे. विजय रथ चालू ठेवायचा आहे दोन्ही टीमला. हा प्रयत्न राहिला आहे जरूर. पहिल्या चेंडूवरती अमोलवरती प्रहार चढवला जातो. या धावसंख्येचा बदल केला जाईल. धावसंख्या जाऊन पहिले तर 25 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावांची आवश्यकता. आता 5 चेंडू 19. पुन्हा प्रयत्न. मनोज जवळ आक्रमण चढवलंय जरूर, पण इथं त्याला तशीच तोड दिली जाते. झेल पकडला जातोय आणि महत्वाची विकेट इथं घेतली जाते. मिड विकेटच्या रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर सागर तिथपर्यंत होता, जागेवरून हल्ला नाही आणि सहजरित्या चेंडू हातामध्ये स्थिरवला गेला. विकेटचं झालंय पतन. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. चला, जो लहान मुलगा आहे ना त्याने बाहेर या प्लीज. चला मॅच चालू आहे, बाहेर या. प्रयत्न जरूर केला या, पण एक सिंगल चालणार नाही. माऊली मैदानामध्ये आलाय. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. आता 3 चेंडू मध्ये तिन्ही चेंडूला सीमा पार करावे लागतील माऊली याला. अमोल पुन्हा एकदा तयार झालाय. पुढे सरसवलाय जरूर, पण हा येतोय निर्धाव. 2 चेंडू 18 चेंडूची 18 धावांची गरज. चल वरुशी टीम आपण तयार. समोरच्या दिशेमध्ये बटकार जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. चेंडू अडवला जातो या, पण एकच धाव इथं घेतली जाते. एक सिंगल. तर 17 धावांची आवश्यकता असणार आहे जवळवाडी टीमला. विजय अवघड झालाय आता. आणि विजयी संघ होतो या ओझरे टीम. ओझरे टीमचा आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जवळ टीमनं आपला खेळ इथं या स्पर्धेमध्ये दाखवला, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. जाऊया क्वार्टर फायनल क्रमांक 2 साठी. गट क्रमांक 2 या वरोशी वर्सेस ओझरे यामध्ये मॅच खेळली जाईल आणि यातूनच दुसरा संघ हा निवडला जाईल. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या.
वरुची टीम आपला कॅप्टन आणि ओझरे टीम कॅप्टन. चला सामनावीरचा पुरस्कारासाठी आपण जाऊया. ज्यानं महत्वाचं षटक जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं, 2 विकेट्स घेतल्याने 1 सिंगल धाव फक्त खर्च केली. अक्षय ठरतोय मॅन ऑफ द मॅच समान करी. आपण लगेच